21 सप्टेंबर 2025 हा रविवार आणि हाच दिवस आहे सर्व पितृ अमावास्या। या दिवशी प्रत्येक पिढीतील पितर पृथ्वीवर उतरतात, आपल्या वंशजांची आठवण ठेवून। जे घरी त्यांची स्मरणपूजा करतात त्यांच्यावर ते कृपावर्षाव करतात, पण जे विसरतात त्यांच्यावर नकळत पितृदोषाचा परिणाम होतो। पितृदोष म्हणजे काय? घरात सतत पैशांची कमतरता राहणे, मुलं करिअरमध्ये यशस्वी होऊ न शकणे, विवाहात अडथळे येणे, संततीचा अभाव राहणे आणि मनात न सांगता येणारी अडचण नेहमी भेडसावत राहणे। शास्त्रांमध्ये सांगितले आहे, पितरांची शांती झाली नाही तर देवतांची कृपाही टिकत नाही। म्हणूनच सर्व पितृ अमावास्या हा दिवस सर्व अमावास्यांमध्ये सर्वोच्च मानला जातो। या दिवशी केलेली एक साधी कृती 100 पिढ्यांना मुक्ती देऊ शकते आणि त्या कृतीचे नाव आहे दिवा प्रज्वलित करणे। पण हा दिवा कुठे लावायचा, कसा लावायचा हे फार महत्त्वाचे आहे। बहुतेक लोक हा दिवा चुकून हॉलमध्ये, देवघरात किंवा किचनमध्ये लावतात, पण शास्त्र सांगतं की हा दिवा नेहमी एका विशिष्ट ठिकाणी लावला पाहिजे। ते ठिकाण आहे घराच्या मुख्य दाराच्या बाहेर, दक्षिण दिशेकडे तोंड करून। कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते, याच दिशेने त्यांचा आशीर्वाद घरात प्रवेश करतो। दिवा लावताना त्यात साधे गाईचे तूप वापरावे। जर तूप उपलब्ध नसेल तर शुद्ध तेल वापरले तरी चालेल, पण लक्षात ठेवा दिव्याची वात नेहमी कापसाचीच असावी आणि दिवा लावताना ओम पितृदेवताभ्यः नमः हा मंत्र 3दा उच्चारावा। हा मंत्र पितरांना थेट आमंत्रण देतो। जेव्हा दिवा दक्षिण दिशेला लागतो तेव्हा त्याच्या प्रकाशातून पितरांना मार्ग दिसतो। ते आनंदाने आपल्या घरात प्रवेश करतात आणि आपल्या वंशजांच्या डोक्यावर कृपेचा हात ठेवतात। या क्षणी 100 पिढ्यांचा पितृदोष जळून नष्ट होतो, कारण पितरांचा राग शांत होतो आणि ते प्रसन्न होतात। लोकांना नेहमी प्रश्न पडतो, पितर प्रसन्न झाले की काय बदल होतो? तर बदल खूप मोठा होतो। घरात पैशांचा प्रवाह वाढतो, मुलं शिक्षणात हुशार होतात, करिअरमध्ये अचानक संधी मिळायला लागतात, मुलींच्या विवाहात अडथळे दूर होतात, आरोग्य सुधारतं, मनातली चिंता कमी होते, घरात अनावश्यक वादविवाद थांबतात आणि महत्त्वाचं म्हणजे घरात सतत शांती आणि समाधान वसतं। म्हणूनच या दिवशी दिवा लावणे अत्यंत गरजेचे आहे। सकाळी स्नान केल्यानंतर घर स्वच्छ करावे, मग साधं जेवण शिजवून त्यात थोडासा भाग पितरांसाठी द्यावा आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी तो दिवा नक्की लावावा। दिवा एकटा लावू नये, त्याच्यासोबत तांदळाची मुठभर ठेवावी। दिवा लावताना मनात एकच भाव असावा, हे आमच्या पितरांनो, आमच्या चुका माफ करा। हा भावच त्यांच्यापर्यंत पोहोचतो, कारण पितरांना संपत्ती, वस्तू, कीर्ती यांची गरज नसते, त्यांना हवं असतं ते फक्त स्मरण। जर तुम्ही विसरलात तर पिढ्यानपिढ्या त्याचा परिणाम भोगतात। म्हणूनच या संधीचं महत्त्व ओळखा। सर्व पितृ अमावास्येचा दिवस कधीही हलक्यात घेऊ नका, कारण हा दिवस वर्षभरात फक्त एकदाच येतो आणि हाच दिवस पितरांच्या मुक्तीसाठी सर्वोत्तम असतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा लावताना तो विझू नये। दिवा संपेपर्यंत तो सतत प्रज्वलित राहावा, कारण तोच पितरांना दिशा दाखवतो। जर दिवा अर्धवट विझला तर उपाय अधुरा राहतो। म्हणून दिव्यासाठी पुरेसे तूप ठेवणे गरजेचे आहे। या उपायाबरोबर जर शक्य असेल तर नदीकाठी तर्पण करावे, पण ज्यांना ते शक्य नाही त्यांच्यासाठी फक्त दिवा लावणं पुरेसं आहे। कारण पितरांचा आशीर्वाद कोणत्याही माध्यमातून पोहोचतो, पण दिव्याचा प्रकाश त्यांच्यासाठी सर्वात प्रिय मानला जातो, म्हणून त्याला विशेष महत्त्व दिलं जातं। याबद्दल एक कथा आहे। एक ब्राह्मण होता, ज्याच्या घरात सतत संकट येत होती। कितीही पूजा केली तरी घरात शांती नव्हती। एका ऋषींनी त्याला सांगितलं, तू दिवा चुकीच्या ठिकाणी लावतोस। मग त्याने पहिल्यांदा दक्षिण दिशेला दिवा लावला। त्याच क्षणापासून त्याच्या आयुष्यात बदल घडले। मुलं शिकायला लागली, पैशांचा प्रवाह वाढला, घरात समाधान आलं। हेच या उपायाचं सामर्थ्य आहे। म्हणूनच हा प्रयोग कधीही कमी लेखू नका।
जेव्हा तुम्ही दिवा लावता तेव्हा कल्पना करा की तुमचे पूर्वज आनंदाने हसत आहेत, त्यांना मुक्ती मिळत आहे, ते तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देत आहेत आणि तुमच्या घराच्या दारातून समृद्धी आत येत आहे। या दिवशी केलेली एकच चूक टाळा, दिवा कधीही उत्तरेकडे, पश्चिमेकडे किंवा घराच्या आत लावू नका, कारण तसं केल्यास पितर प्रसन्न होत नाहीत आणि उपाय व्यर्थ जातो। म्हणूनच दिशा लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे। दक्षिण दिशा म्हणजे पितरांची दिशा, म्हणून तिकडे दिवा, तांदूळ आणि पाण्याची एक छोटी वाटी ठेवावी। हा पूर्ण विधी फक्त काही मिनिटांचा आहे, पण त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या राहतो, कारण जेव्हा पितरांची आत्मा सुखावते तेव्हा वंश सुखावतो। या अमावास्येला जर तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या 12 महिन्यांत तुम्हाला मोठे बदल दिसतील। जे कामं अडकून राहिली आहेत ती होऊ लागतील, घरात नात्यांमध्ये सौहार्द वाढेल, मनातली चिंता कमी होईल आणि एक नवी सकारात्मक ऊर्जा घरात पसरलेली दिसेल। या दिवशी एक विशेष मंत्रही जपावा, ओम नमः शिवाय पितृभ्यो स्वाहा। हा मंत्र दिव्यासमोर जपला तर पितर अधिक प्रसन्न होतात, कारण शिव हा पितरांचा अधिपती आहे। या मंत्राचा जप करताना तुमचं मन पवित्र ठेवा, विचार शुद्ध ठेवा, कारण पितरांपर्यंत फक्त भावना पोहोचतात। तुमच्या मनात जर शंका असेल तर तो जप निष्फळ ठरतो, म्हणून विश्वास ठेवा, हा उपाय तुम्हाला नक्कीच लाभ देईल। हे शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे। दिवा लावताना स्त्रिया असोत की पुरुष सर्वांना समान फल मिळतं, कारण पितरांना पुरुष स्त्री असा भेद नसतो। त्यांना आपलं रक्त, आपली परंपरा महत्त्वाची वाटते, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय करावा। मुलांनाही शिकवावं की अमावास्येला पितरांचं स्मरण करायचं। जर घरात कोणी नसले तरी एकट्यानेही हा उपाय करता येतो, कारण पितरांना स्मरणासाठी मोठ्या विधीची आवश्यकता नसते। साधं भाविक मन पुरेसं असतं, त्यांच्या दृष्टीने तुमची आठवण हीच सर्वात मोठी पूजा आहे। त्यामुळे संकोच न बाळगता हा प्रयोग करा। दिवा लावल्यानंतर तो एकटाक पहा, जणू तुम्ही त्या दिव्यातून तुमच्या पितरांशी संवाद साधत आहात। तुमच्या मनातील दुःख, अडचणी त्यांच्या समोर मांडा, विश्वास ठेवा ते तुम्हाला ऐकत आहेत आणि त्याच वेळी त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होत आहे। शास्त्र सांगतं पितर प्रसन्न झाले की देवही प्रसन्न होतात, म्हणजेच तुमच्या जीवनातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात। म्हणूनच या एका दिव्याचा चमत्कार अनंत असतो। साधं दिसणारं हे कार्य खूप मोठं फळ देऊन जातं। हा दिवा तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करतो। एक गोष्ट लक्षात ठेवा, दिवा नेहमी संध्याकाळीच लावायचा, सकाळी लावल्यास त्याचा पूर्ण परिणाम होत नाही। सूर्यास्तानंतरचा वेळ पितरांसाठी सर्वाधिक शुभ मानला जातो, कारण त्यावेळी आत्म्यांची शक्ती पृथ्वीवर प्रकट होते आणि दिव्याचा प्रकाश त्यांच्यासाठी दीपस्तंभ बनतो। जर शक्य असेल तर दिवा लावताना जवळ पितरांचा फोटो किंवा वस्तू ठेवा, ओदा, जुना फोटो किंवा त्यांची एखादी आठवण। यामुळे स्मरण अधिक पवित्र होतं आणि त्यांना जाणवतं की तुम्ही त्यांना विसरलेले नाही। हे पाहून ते खूप प्रसन्न होतात। अनेक लोक विचारतात, पितृदोष खरोखर असतो का? होय, तो असतो, कारण प्रत्येक आत्मा आपलं स्मरण अपेक्षित ठेवतो। जर आपण विसरलो तर त्यांचा राग संततीवर उमटतो। हेच पितृदोष आहे, पण या एका दिव्याने तो दोष नष्ट होतो, कारण प्रकाश म्हणजे शांती, मार्गदर्शन आणि समाधान। आत्म्याला मुक्ती देण्यासाठी प्रकाशाची गरज असते, म्हणून दिवा हा सर्वात सोपा उपाय आहे आणि तो सर्वांना सहज करता येतो। या दिवशी जर तुम्ही दानही केलं तर त्याचं फळ अधिक वाढतं। ओदा, गाईला गवत द्या, पक्ष्यांना अन्न द्या, गरिबांना अन्नदान करा। हे केल्याने पितर अधिक प्रसन्न होतात, कारण त्यांना स्वतःसाठी काही नको असतं। त्यांना हवं असतं की त्यांची संतती सत्कर्म करावी आणि या दिवशी केलेलं दान अनेक पटींनी फळ देतं। म्हणून दिवा आणि दान ही दोन गोष्टी या दिवशी विसरू नका, हे तुमचं आयुष्य बदलून टाकतील। जर तुम्ही अनेक वर्ष पितृकर्म केलं नसेल तरी घाबरू नका। या अमावास्येला एकदा दिवा लावला तरीही ते प्रसन्न होतात,
कारण आत्म्यांना नात्याचं स्मरण फार प्रिय असतं. ते एकदाच स्मरण झालं तरी हर्षभरीत होतात आणि तुमच्या जीवनावर कृपा करतात. म्हणून या दिवशी कोणत्याही कारणास्तव दिवा लावणं टाळू नका. कितीही व्यस्त असाल तरी 5 मिनिटं काढा, कारण हे 5 मिनिटं तुमचं आयुष्य बदलून टाकतील. हे 5 मिनिटं तुमचं कुल मंगल करतील आणि तुम्हाला पिढ्यानपिढ्या समृद्धी देऊन जातील. लक्षात ठेवा, दिवा फक्त एक विधी नाही, तर तो आहे तुमचं पितरांशी नातं जोडणारा धागा. तो दिवा म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे. तो दिवा म्हणजे आशीर्वादाची किल्ली आहे आणि तो दिवा म्हणजे पितरांच्या मुक्तीचा मार्ग आहे. या दिवशी जर तुम्ही मनापासून दिवा लावलात तर पितर तुमचं आयुष्य सोनेरी करतील. ते तुमच्या संकटांना दूर करतील. ते तुमचं मन शांत करतील आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. म्हणून या संधीचं महत्त्व ओळखा. सप्टेंबर 21 रविवार हा दिवस विसरू नका. हा दिवस वर्षभरात एकदाच येतो आणि हा दिवस तुम्हाला आयुष्यभराचं सुख देऊ शकतो. म्हणून नक्की दिवा लावा. दिवा लावताना एक प्रार्थना नक्की म्हणा, हे पितरांनो, आम्हाला आशीर्वाद द्या, आमचं जीवन मंगल करा. ही प्रार्थना त्यांच्या हृदयाला भिडते आणि ते आनंदाने तुमचं रक्षण करतात. हा अनुभव हजारो लोकांनी घेतलेला आहे. आता तुमची पाळी आहे. या अमावस्येला तुमच्या घरात तो दिवा नक्की लावा. पहा कसा बदल घडतो, कसा पितृदोष संपतो, कसं सुखद समाधान वाढतं. हा उपाय सोपा आहे, पण त्याचा परिणाम असीम आहे. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. तुमचे पितर तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त त्यांना आठवण करून द्या. त्यांच्यासाठी दिवा लावा. त्या दिव्यातून प्रकाश फक्त घरात नाही तर तुमच्या जीवनात पसरेल. तो प्रकाश तुमचं भवितव्य उजळवेल. तो प्रकाश तुमच्या संततीचं रक्षण करेल आणि तुमचं कुल नेहमी सुखी ठेवेल. म्हणून लक्षात ठेवा, सप्टेंबर 21 रविवार सर्व पितृ अमावास्या. दक्षिण दिशेला लावलेला एक दिवा पिढ्यांचा पितृदोष नष्ट करेल.